सोलापुर के अनगर नगर पंचायत चुनाव पर स्थगिति के फैसले पर उमेश पाटिल ने गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि 70 साल की परंपरा तोड़ने के लिए षड्यंत्र रचा गया और तकनीकी कारणों से उज्ज्वला थिटे का अर्जी रद्द करवाया गया। पाटिल का दावा है कि जिला न्यायालय ने अपील खारिज की, इसलिए वे अब कोल्हापुर उच्च न्यायालय में याचिका दाखिल करेंगे। उनका आरोप है कि लोकशाही का गला घोटने की कोशिश की गई है और वे न्याय के लिए आगे लड़ाई जारी रखेंगे। अनगरकरांच्या पापाचा घडा जो आहे तो भरत आलेला आहे। हा नियतीचा फेरा आहे। 2-2, 3-3 वेळेला त्यांना फुगड्या खेळायची वेळ येते आहे। किती वेळेला फुगड्या खेळायच्या आता वयोमानानुसार ते झेपायचंही नाही। परंतु आम्ही आता आमचा उज्ज्वला थिटे यांचा जो अर्ज न्यायालयामध्ये अवैध ठरवला गेला किंवा आमचा अपील फेटाळला गेला त्याच्या विरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत। राज्य निवडणूक आयोगानं अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला जी स्थगिती दिलेली आहे ही स्थगिती तोपर्यंत कायम ठेवावी जोपर्यंत उज्ज्वला थिटे यांचा नामांकन अर्ज अवैध ठरवण्याच्या संदर्भातला अंतिम निकाल उच्च न्यायालय देत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी आम्ही उच्च न्यायालयात करणार आहोत। नेमके आणखीन बाकीचे काय मुद्दे असणार आहेत की जेणेकरून तुमची केस स्ट्रॉंग होईल उच्च न्यायालयामध्ये? या उज्ज्वला थिटे आणि अनगर नगरपंचायतीच्या संदर्भानं संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी त्याचं कव्हर देखील सगळं माध्यमांनी केलेलं आहे। उज्ज्वला थिटे यांनी अर्जच भरू नये, त्यांना भरताच येऊ नये याच्याकरता सुरुवातीपासून षड्यंत्र केलं गेलं। पहिल्यांदा त्यांचा मतदार यादीतलं नावच त्यांचं काढून टाकण्यात आलं। त्यांनी संघर्ष करून आंदोलन करून आणि न्यायालयीन प्रक्रिया राबवून मतदार यादीमध्ये नाव परत आणलं। त्यांना अर्ज भरण्याच्या करता रस्त्यावर नगरपंचायतीला जाण्याच्या रस्त्यावर गुंड उभे केले गेले, गाड्यांमध्ये बसून गुंडांनी पाठलाग केला, त्यांना अर्ज भरता येणार नाही अशा पद्धतीचे सर्व येनकेन प्रकारे प्रयत्न केले गेले। कसं तरी करून पोलिसांनी मदत केली, पोलीस संरक्षण दिलं आणि शेवटच्या दिवशी त्यांना अर्ज भरण्याच्या करता कार्यालयापर्यंत पोहोचता आलं। त्याही ठिकाणी अधिकाऱ्यांनी षड्यंत्र करून जाणीवपूर्वक त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी राहतील अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं आणि संबंधित सगळे गॅजेटेड ऑफिसर, आरो हा क्लास 1 ऑफिसर असतो, निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरणारा उमेदवार हा कदाचित इलिटरेट पण असू शकतो, तर त्या ठिकाणी ती व्यवस्थाच आरोची याच्यासाठी आहे की संबंधित उमेदवाराला अर्ज भरण्याचा जो क्लिष्टता आहे त्याच्या ज्या तांत्रिक बाजू आहेत ह्या तिथल्या तिथं त्या ठिकाणी त्यांनी करेक्ट करून व्यवस्थित उमेदवारी अर्ज भरता यावा। जास्तीत जास्त प्रयत्न कसल्याही परिस्थितीमध्ये एखाद्याचा उमेदवारी अर्ज किंवा निवडणूक लढण्याचा अधिकार डावलला जाऊ नये याच्याकरता प्रयत्न करणं हे आरोची जबाबदारी असते। दुर्दैवानं संबंधित आरोनी अर्ज बाद होण्याच्या षड्यंत्राचा भाग होऊन स्वतः त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन अर्ज बाद होण्याच्या करता त्या ठिकाणी मदत केली आणि तो अर्ज बाद झाला। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होण्याचं हे जे षड्यंत्र आहे हे षड्यंत्र आम्हाला उच्च न्यायालयाच्या समोर मांडायचं आहे आणि अनगरकरांची 70 वर्षाची बिनविरोधची परंपरा मोठी का या देशामध्ये लोकशाही आणि राज्यघटना मोठी याचा निर्णय उच्च न्यायालयाला करावा लागणार आहे। दादा 29 तारखेला जे निवडणूक आयोगाचं नवीन पुन्हा जो उमेदवार आहेत त्यांना नव्यानं अर्ज जे आहे ते करता येणार नाही। हो, माहीत आहे ना आम्हाला ती कॅरी फॉरवर्ड प्रक्रिया होणार आहे आणि त्याच्यामुळं 10 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी अर्जाच्या संदर्भानं माघार घेण्याची मुदत असल्यामुळं त्याच दिवशी सर्वच नगरपालिकांच्या संदर्भानं चित्र स्पष्ट होणार आहे। 20 तारखेला इतर ठिकाणी जिथं मतदानाची आवश्यकता आहे तिथं मतदान होणार आहे आणि निकाल जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 21 तारखेला त्याचा लागणार आहे। आता या सगळ्या बाबतीमध्ये आमची केस ही वेगळी आहे। आम्हाला निवडणूक लढवण्याचा जो आमचा मूलभूत अधिकार आहे तोच डावलला गेलेला आहे। त्यामुळं निवडणूक न लढताच धाकड दपतशाही करून गुंडगिरी करून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या माणसाला अर्जच भरू दिला गेला नाही किंवा भरला तर तो बाद करण्यात आला। त्यामुळं लोकशाही प्रक्रियेमध्ये अनगरची नगरपंचायत निवडणूक बिनविरोध ही झालेली आहे। ती बिनविरोध लोकशाही मार्गाने झालेली नाही, ती गुंडगिरीच्या मार्गाने झालेली आहे, दहशतीच्या मार्गाने झालेली आहे, अधिकाऱ्यांना हाताशी धरून झालेली आहे आणि हे न्यायालयाच्या पुढं आम्हाला स्पष्ट करावं लागेल आणि न्यायालय आम्हाला न्याय दिला असा अपेक्षा आहे। नाही सर, संभ्रम निर्माण झालेला आहे। आता हे पूर्ण अजून एक प्रक्रिया पूर्ण एकदा होणार का? उमेदवारी अर्ज भरणं, त्यानंतर ते त्याचा अर्ज तपासणं, ही प्रक्रिया अजून एकदा पुन्हा होणार का? नाही, या संदर्भामध्ये आपण जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे, कारण ही तांत्रिक बाब आहे आणि निवडणूक आयोगाचे काय निर्देश आहेत
याच्या संदर्भात तपशिलात माहिती आपल्याला तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी. कोर्टात जे फेटाळलं त्याचा अंतिम हे मिळालं का, आदेश मिळाला का? अजून आम्हाला अंतिम आदेश आमच्या हातात आलेला नाही. कदाचित वकिलांच्यापर्यंत आला असेल, कारण आजच वकील त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाणार आहेत. अद्यापर्यंत आला नव्हता, कदाचित तो आतापर्यंत आला पण असेल. ओके.